मग झाली लोकसभेची निवडणूक. प्रत्येकीने काम केलं, जीव तोडून काम केलं, पण खोटं बोला, रेटून बोला हे आम्हाला करता आलं नाही देवाभाऊ. आज मोदीजी 35% योजना महिलांसाठी, आज देवाभाऊ जास्तीत जास्त योजना महिलांसाठी, पण तरी सुद्धा फेक नरेटिव्ह त्या ठिकाणी स्थापन करण्यात देवाभाऊ विरोधक यशस्वी झाले. आपल्या जागा कमी आल्या, आमच्या प्रत्येकीच्या डोळ्यात पाणी होतं. इतकी मेहनत करून, इतकं काम करून सुद्धा लोक खोट्या नरेटिव्हला भुलली. मला आजही तो दिवस आठवतोय. देवाभाऊंनी प्रेस घेतली आणि सांगितलं या पराभवाची जबाबदारी माझी आहे. मी तर उपमुख्यमंत्री पदही सोडतो आणि 24 तास पक्षाच्या कामाला लागतो. त्यामुळे पदाची हाव नाही, जे आहे तेही देणारा आपला. आणि देवाभाऊ त्याच दिवशी आम्ही खुणगाट बांधली, त्याच दिवशी खुणगाट बांधली, कमरेला पदर खोचून जे आम्ही बाहेर पडलो. आणि एकच चंग, द्वेष आणि राग डोक्यात, कमळ फुलवायचं, महायुतीचे उमेदवार निवडून आणायचे आणि आमच्या देवाभाऊला परत एकदा मुख्यमंत्री करायचं. दिवस उजाडला, दिवस उजाडला तो म्हणजे 5 डिसेंबर 2024चा. अरे याच साठी केला होता अट्टहास आणि आमचा देवाभाऊ त्या ठिकाणी मुख्यमंत्री झाला. परत एकदा डोळे अश्रूंनी भरले देवाभाऊ, पण ते अश्रू दुःखाचे नाही, आनंदाचे अश्रू होते. हेच आम्हाला हवं होतं की आमचा भाऊ त्या ठिकाणी बसला पाहिजे. आणि आज ते सगळ्या बहिणी, मला खरंच तुमचं कौतुक आहे, कौतुक आहे, अभिमान आहे. आज आठवण येते बावनकुळे साहेबांची, त्यांनी सुद्धा आम्हाला भरघोस साथ दिली. रवी दादा तुम्ही होतात पहिल्यांदा विधानसभेपर्यंत, दादा त्या ठिकाणी गाड्या गेल्या आणि माझ्या प्रत्येक ताईने त्या ठिकाणी झटून काम केलं.